गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमस्कार सर्वांना. स्वागत आहे तुमचं माझ्या श्री स्वामी समर्थ कृपा या यूट्यूब चॅनलवर. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आणि आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 29 जुलैला वार आहे बुधवार. या दिवशी आलेली आहे गुरुपौर्णिमा. या दिवशी गुरु आणि शिष्य यांच्या नात्यातला पवित्र उत्सव साजरा केला जातो. गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. आपल्या आयुष्यात गुरु का असावा, गुरुपद का घ्यावं आणि आपण स्वामी समर्थ महाराजांनाच गुरु का बनवावं या संदर्भातील माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. तर बघा, आपण जन्माला आल्यानंतर आपले पहिले गुरु जे असतात ते म्हणजे आपले आई वडील असतात. त्यानंतर जेव्हा आपण शाळेत जायला सुरुवात करतो तेव्हा प्राथमिक शिक्षणापासूनच पदोपदी आपल्याला मार्गदर्शन करणारे वेगवेगळे गुरु आपल्याला लाभत जातात. आपल्या आयुष्यात जर गुरु नसेल तर आपल्या आयुष्याला योग्य आकार मिळत नाही. आपले गुरु आपल्याला भूतकाळ विसरून भविष्य काळाची चिंता न करता वर्तमान काळात जगायला शिकवतात. साक्षात दत्त महाराजांनी सुद्धा 24 गुरु केले होते. आता दत्त महाराजांनी 24 गुरु का केले होते? कारण प्रत्येक गुरूंकडे शिकण्यासारखं खूप काही होतं. आपल्यातील अवगुणांचा त्याग करून गुरूंकडे असलेले चांगले गुण अंगीकारण्यासाठी स्वतः दत्त महाराजांनी 24 गुरु केले होते. म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी या कलियुगातील दत्त महाराजांचा एक अवतार श्री स्वामी समर्थ महाराजांना आपल्याला गुरुपद द्यायचं आहे. आता गुरुपद देणं म्हणजे काय तर पहा, गुरु आणि शिष्य यांच्यातलं प्रेम, त्यांच्यातील श्रद्धा, त्यांच्यातील विश्वास हा दृढ आहे हे सिद्ध करून देण्यासाठी हा दिवस असतो. म्हणून याच दिवशी आपल्याला स्वामी महाराजांना आपलं गुरुपद द्यायचं आहे. तुम्ही स्वामी महाराजांच्या केंद्रात, मठात किंवा मंदिरात जाऊन जर आपलं गुरुपद स्वामी महाराजांना दिलं तरी चालतं. पण जर तुमच्या घराच्या जवळपास स्वामींचा मठ नसेल, केंद्रही नसेल, तर तुम्ही घरातल्या घरातही स्वामी महाराजांना गुरुपद देऊ शकता. तर बघा, दरवर्षी आपल्याला आपलं गुरुपद हे स्वामी महाराजांना द्यायचं असतं. तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे. स्वच्छ स्नान करून देवघरातील देवांची पूजा करायची आहे. तुमच्या घरात जर स्वामींचा फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसायचा आहे. स्वामी महाराजांची मूर्ती जर तुमच्या घरात असेल तर शुद्ध पाण्याने मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. हे जे अभिषेकाचं पाणी असतं त्याला आपण तीर्थ म्हणतो. याला चरण तीर्थ असंही म्हणतात. तर हे जे तीर्थ आहे तर हे तीर्थ आपल्याला स्वामी महाराजांना आपलं गुरुपद देताना लागणार आहे. तुम्ही जर केंद्रात जाऊन स्वामी महाराजांना गुरुपद देणार असाल तर केंद्रात गेल्यावर तुम्हाला केंद्राचं तीर्थ मिळणार आहे. पण जर तुम्ही घरातल्या घरात स्वामी महाराजांना तुमचं गुरुपद देणार असाल तर महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक केल्यानंतर अभिषेकाचं हे पाणी तुम्हाला तीर्थ म्हणून वापरायचं आहे. महाराजांना आपलं गुरुपद देताना जो मंत्र आपल्याला म्हणायचा आहे तर तो मंत्र म्हणताना आपल्याला हेच तीर्थ वापरायचं आहे. आता कोणत्या वेळेत महाराजांना आपलं गुरुपद द्यायचं आहे? नंतर दिवसभरात कधीही तुम्ही स्वामींना गुरुपद देऊ शकता. जेव्हा तुम्ही स्वामींना गुरुपद देणार असाल त्यावेळेस तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे. पाण्याने भरलेला नारळ तुम्हाला घ्यायचा आहे. नारळाची शेंडी जी असते ती महाराजांकडे करायची आहे. नारळावर तुम्हाला गुलाबाचं एक फूल ठेवायचं आहे आणि थोडी खडीसाखर तुम्हाला घ्यायची आहे. या तिन्ही वस्तू तुम्ही तुमच्या दोन्ही हाताच्या ओंजळीत घ्यायच्या आहेत आणि स्वामी महाराजांसमोर बसायचं आहे. मन अगदी शांत ठेवायचं आहे आणि महाराजांना प्रार्थना करायची आहे की महाराज, तुम्हीच माझे गुरु, सद्गुरू, परमगुरु आहात. आजपासून ते येणाऱ्या पुढील गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्ही माझं गुरुपद स्वीकारावं. तुम्हीच माझे आई, वडील, सखा, बंधू, मित्र सगळंच आहात
आजपासून तुम्हीच माझे गुरु आहात. यानंतर अगदी मनोभावे महाराजांच्या चरणाजवळ मस्तक टेकवायचं आहे. आता यानंतर तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे. यासाठी अभिषेकाचं जे तीर्थ आपण बनवलेलं आहे, तर ते तीर्थ तुम्हाला डाव्या हाताने उजव्या हातावर घ्यायचं आहे आणि तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे. आता ज्यांच्या घरात महाराजांची मूर्ती नाही, महाराजांचा फोटो आहे, तर फोटोवर अभिषेक केला जात नाही, तर अशा वेळी तुम्ही घरातील स्वच्छ पाणी घेऊ शकता. हे पाणी तुम्हाला डाव्या हाताने उजव्या तळहातावर घ्यायचं आहे आणि मंत्र म्हणायचा आहे. मंत्र असा आहे, अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज पादोदकम तीर्थजठरे धार्म्यामहम शिरसा धार्म्यामहम. हा मंत्र आपल्याला एकदाच म्हणायचा आहे. हातात पाणी घेऊन हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि मंत्र म्हणून झाल्यानंतर ते पाणी तुम्हाला ग्रहण करायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचं गुरुपद स्वामी महाराजांना द्यायचं आहे. बघा, आपण खूप भाग्यवान आहोत की आपण ब्रह्मांड नायकाला आपलं गुरुपद दिलं आहे. जो जो महाराजांच्या सेवेत येतो ना, त्याच्या आयुष्याचं सोनं होतं. आता महाराजांना आपण आपलं गुरुपद दिलं म्हणजे आपल्याला आपल्या कर्माचे जे भोग असतात त्यातून आपल्याला सुटका मिळेल का? तर बघा, जेव्हा आपण महाराजांची सेवा करत असतो ना, तेव्हा आपल्या कर्माचे जे भोग असतात ना, त्याची तीव्रता नक्कीच कमी होते. तुमच्या आयुष्यात जी दुःख येणार असतील, जी संकट येणार असतील, जो त्रास तुम्हाला होणार असेल, त्यातून तर आपण जाणारच आहोत. पण त्या दुःखातून जाताना आपल्यासोबत स्वामी महाराज सुद्धा असणार आहेत. त्यामुळे त्या दुःखाची तीव्रता आपल्याला जाणवणार नाही. कारण ते दुःख स्वामी महाराज आपल्यापर्यंत येऊच देणार नाहीत. एवढी ताकद आपल्या ब्रह्मांड नायकामध्ये आहे. म्हणूनच सगळ्यांनी गुरुपद घ्यावं. तुमचे जेही गुरु असतील, ज्या गुरूंना तुम्ही मानत असाल, त्या गुरूंना तुम्ही तुमचं गुरुपद द्या. अर्थात मासिक धर्म असेल तर तुम्हाला गुरुपद देता येणार नाही आणि फक्त गुरुपौर्णिमेच्या दिवशीच आपण आपल्या गुरुला आपलं गुरुपद देऊ शकतो. फक्त गुरुपौर्णिमेच्या दिवशीच हे करायचं असतं, त्यानंतर नाही. घरात जर तुम्ही गुरुपद घेणार असाल तर जो नारळ तुम्ही महाराजांसमोर ठेवणार असाल, तो नारळ तुम्ही नंतर कधी पण केंद्रात किंवा मठात किंवा मंदिरात जाणार असाल, तेव्हा तो नारळ तुम्हाला महाराजांच्या चरणाजवळ ठेवायचा आहे. महाराजांनी आपल्याला खूप काही दिलं आहे. आपला हा जो जन्म आहे ना, हा जन्म सुद्धा आपल्याला महाराजांची सेवा करण्यासाठी कमी पडणार आहे. तर झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते. पुन्हा भेटू अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.